कधी कधी ना भाजी पोळी वरण भात किंवा नेहमीचं जेवण खाऊन आपल्याला कंटाळा येत असतो. तोंडाची चव एकदम फिक्की पडत असते. मुलांना सुद्धा असं काहीतरी थोडंसं चटपटीत हवं असतं. तर आज आपण सगळ्यांच्या आवडीची भरपूर अशी पाणीपुरी आणि रगडा कसा बनवायचा ही रेसिपी बघते. त्यासाठी मी काय केलं होतं, 4-5 तास अगोदरच एक वाटीभर सफेद वाटाणे जे असतात रगड्यासाठी तेच वापरतात, भिजत घातलं होतं. भिजत घातल्यानंतर ना त्यामध्ये एक मोठा बटाटा साल काढून चिरून घेतला, तो घातला. त्यानंतर ना कुकरला आपल्याला हे वाटाणे बटाटे हळद मीठ थोडंसं तेल हिंग घालून 9-10 शिट्ट्या करून शिजवून घ्यायचं. वाटाणे शिजायला थोडासा वेळ लागतो, त्यामुळे जास्त शिट्ट्या करायच्या. आता तिखट पाणी बनवण्यासाठी पुदिना घेतलेला आहे, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, थोडंसं आलं घेतलेलं आहे. यामध्ये पुदिना आणि कोथिंबीर सम प्रमाणात घालायचं आहे. अर्धा लिंबू त्यामध्ये पिळा, म्हणजे काय होतं, चटणीचा जो कलर आहे हिरवागार होतो आणि चव चांगली लागते. मीठ, थोडंसं जिरं घाला, थोडीशी साखर आणि 1 चमचाभर मीठ घाला. थोडंसं पाणी घालून चटणी बारीक वाटून घ्या. एका भांड्यामध्ये ही चटणी काढून घ्या. त्यामध्ये पाणीपुरीचा जो मसाला विकतचा भेटतो, चाट मसाला पाणीपुरीचा, तो घाला. थोडीशी काळी मिर पूड घाला, भाजलेली जिरी पूड यामध्ये घाला, काळं मीठ घाला यामध्ये आणि हे हलवून घ्या. तुम्हाला जर यामध्ये चिंचेचं पाणी घालायचं असेल तर थोडंसं चिंचेचं पाणी जरी घातलं तरी चालेल. त्यानंतर ना पाणी यामध्ये थंड घाला आणि गाळणीने गाळून घ्या. तिखट पाणी आपलं बनून झालेलं आहे. चिंच, खजूर किंवा गूळ, खजूर नसेल तर चिंच आणि गूळ एकत्र गरम पाण्यामध्ये भिजत घालायचं. चाळणीने याचा पल्प काढून घ्यायचा. त्यामध्ये लाल तिखट, मीठ, काळी मिरी पूड, धने पावडर यामध्ये घाला. थोडंसं लाल तिखट घाला, काळी मिरी पूड घाला, काळं मीठ घाला आणि पाणीपुरीचा मसाला घालून पाणी ढवळून गाळून घ्या. तोपर्यंत आपलं इथे जे वाटाणे शिजायला लावले होते ते चांगले शिजले गेलेले. मॅचरने चांगले बारीक वाटाणे हटवून घ्या. कढईमध्ये 2 पळ्या तेल घाला, थोडंसं जिरी मोहरी घाला, कांदा घाला, 1 परतून घ्या. 1 टोमॅटो बारीक चिरून परतून घ्या. काळी मिरपूड यामध्ये घाला, काळं मीठ घाला, हळद थोडीशी घाला, हिंग घाला, बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि हटवून घेतलेला रगडा यामध्ये घाला. थोडंसं पाणी घाला, चवीप्रमाणे यामध्ये मीठ घाला. तिखट पाहिजे नसेल तर थोडंसं लाल तिखट घाला, नाही घातलं तरी चालेल, साधाच ठेवा आणि मीठ चवीप्रमाणे घाला. एक उकळी येऊन द्या. उकळी आली की या पद्धतीने थोडासा तो पातळ ठेवा, कारण रगडा थोडासा पातळ असतो. एका वाटीमध्ये असा खायचा कसा, एका वाटीमध्ये तिखट गोड पाणी घ्या, रगडा घ्या, शेव घ्या, बारीक कांदा टोमॅटो कोथिंबीर चिरून घ्या आणि पाणीपुरी आपल्या बाजारातून ज्या विकत भेटतात त्या झटपट घेऊन यायच्या आणि मस्त मधल्या वेळेत जेव्हा आपल्याला वाटेल तेव्हा इथे खायला घ्यायचं. सोपी पद्धत आहे, कमी वेळेमध्ये होते. बाहेर खाण्यापेक्षा घरात बनवले सगळे पोट भरून खातात, भरपूर खातात आणि मनाला एक समाधान भेटतं. आपल्या जिभेची चवसुद्धा भागते. आता इथे आपण बनवून घेतलेलं एवढं साहित्य. आता पाणीपुरी भरायची कशी ते मी तुम्हाला इथे दाखवते. एक डिश घ्या. बाहेर जेव्हा आपण गाडीवरती खातो तेव्हा दुर्वण भेटतं, पानाचं जे दुर्वण असतं सागण पानाचं, ते दुर्वणात देतात. आता इथे डिश घेतलेले, पाणीपुरीला मध्ये असं फोडून घ्या. रगडा 1-1 चमचा भरा. आंबट गोड तिखट पाणी यामध्ये तुम्हाला जसं पाहिजे तसं भरा. तिखट पाणी भरा. शेव वरनं घाला, कांदा टोमॅटो बारीक चिरलेली कोथिंबीर तुम्ही इथे घालू शकता. थोडंसं बटाट्याचं स्टफिंग करून सुद्धा तुम्ही इथे घालू शकता. अशी पाणीपुरी भरून तुम्ही इथे खायला घेऊ शकता. रेसिपी आवडली लाईक शेअर नक्की करा. नवीन असाल आपल्या चॅनलवर तर सबस्क्राईब आवर्जून करा.